मित्रांनो, असं आपल्या बाबतीत बऱ्याचदा होतं की नवीन काम चालू करायचं म्हटलं की मला जमणार नाही, लोक काय म्हणतील असे संशय येत राहतात. पण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण साक्षात श्रीकृष्ण आज अर्जुनाचा आणि तुमचा संशय कायमचा मिटवणार आहे. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संच्छिन्न संशयम. श्रीकृष्ण म्हणतात, ज्या माणसाने ज्ञानाने संशय संपवून टाकलाय त्याला कर्माचं ओझं कधीच वाटत नाही. समजा आपण नवीन गाडी शिकायला घेतली तर सुरुवातीला आपल्याला भीती वाटते, पण आपण गाडीचं मेकॅनिझम समजलं, नीट सराव केला तर आपल्याला आरामात गाडी चालवता येते. म्हणजे तेच काम हे ओझं नसून तो आनंद बनतो. तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी सुरुवातीला कठीण वाटायची पण आता ती सहज जमते? पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, तस्मात् अज्ञान संभूतम हृत्सम ज्ञान संन्यास्तनः. श्रीकृष्ण म्हणतात, संशय हा बाहेरून येत नाही, तो आपल्या अज्ञानातून येतो. हा संशय म्हणजे आपल्या पायात पडलेला साखळदंड आहे. तो तोडण्यासाठी श्रीकृष्ण ज्ञानाची तलवार वापरायला सांगतात. समजा रात्रीच्या अंधारात दोरी पडलेली दिसली आणि आपल्याला वाटलं की तो साप आहे, तर तो आपण घाबरून पळतच सुटणार. पण जेव्हा कोणीतरी बॅटरीचा प्रकाश टाकतं तेव्हाच आपल्याला समजतं की ती दोरी आहे. संशय घालवण्यासाठी फक्त विचार करून चालत नाही, तर ज्ञानाचा प्रकाश टाकावा लागतो. त्यामुळे उत्तिष्ठ, उठा आणि कामाला लागा. बऱ्याचदा आपण फक्त प्लॅनिंग करतो, संशय घेतो आणि जागेवरच बसून राहतो. पण श्रीकृष्ण म्हणतात, काम करा, कामाला लागा, संशय घेऊ नका. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, ज्ञानाचा शोध घ्या आणि फक्त कर्म करा. अध्याय 4 इथेच समाप्त होत आहे, पण तुमचा आणि ज्ञानाचा प्रवास आत्ताच सुरू झालाय. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ अशा मित्राला शेअर करा जो सध्या गोंधळलेला आहे. भेटूया पुढच्या भागात अध्याय 5 सोबत. जय श्रीकृष्ण. हरिओम तत्सत.